नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दोन व्हिडिओमध्ये आपण मानवी विकासाची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. आता मानवी विकासाच्या अवस्था ज्या आहेत त्या विकासाच्या अवस्था आपण पाहू. मानवी विकासाच्या अवस्था प्रमुख दोन आहेत, एक जन्मपूर्व अवस्था आणि दुसरी जन्मपश्चात अवस्था. त्यापैकी सर्वात आधी पहिली अवस्था बघूया, ती म्हणजे जन्मपूर्व अवस्था. जन्मपूर्व अवस्था जी आहे ती जन्मपूर्व अवस्था म्हणजेच मुलाचा जन्म होण्याच्या आधी मातेच्या गर्भाशयामध्ये जे अर्भक वाढत असते त्या अर्भकाचा विकास जो आहे तो विकास त्या ठिकाणी होत असतो. म्हणजे मातेच्या उदरामध्ये जी काही विकास जो आहे तो विकास मुलाचा होत असतो. हा जन्मपूर्व काळ जो आहे हा जन्मपूर्व काळ गर्भधारणेपासून तर जन्मापर्यंतचा असतो. आणि हा काळ साधारणतः गर्भधारणेपासून 238 ते 290 दिवसांचा असतो. तसं पाहिलं तर 290 दिवस म्हणजे तुलनेने हा फार छोटा काळ आहे. पण या काळामध्ये अतिशय वेगवान आणि महत्त्वाचे वैकासिक बदल घडून येत असतात. काळ छोटा आहे पण बदल जे आहेत, विकास जो आहे हा विकास अतिशय वेगवान जो आहे तो वेगवान होत असताना दिसून येतो. आणि हे बदल जे होत असतात, वैकासिक बदल, हे महत्त्वाचेही बदल आहेत. जन्मपूर्व विकास हा 3 अवस्थेमध्ये होत असतो. एक अंडावस्था, 2 भ्रूणावस्था आणि 3 गर्भावस्था. या 3 अवस्था जन्मपूर्व अवस्थेच्या आहेत. मग त्यामधील पहिली अवस्था जी आहे ती पहिली अवस्था म्हणजेच अंडावस्था होय. अंडावस्था ही अवस्था गर्भधारणेपासून तर 15 दिवसापर्यंतच असते. म्हणजे जेव्हा मातेच्या उदरामध्ये अंडपेशी फलित होत असते तेव्हापासून तर 15 दिवसापर्यंतचा काळ जो आहे तो काळ म्हणजेच अंडावस्था होय. मग या काळामध्ये हे जे काही फलित झालेलं अंडपेशी आहे, ही फलित अंडपेशी फॅलोपियन नलिकेमधून प्रवास करत असते. आणि फॅलोपियन नलिकेमधून प्रवास करून ते गर्भाशयापर्यंत येते आणि त्या ठिकाणी गर्भाशयाच्या भिंतीला ते चिकटते. मग या काळातच फलितांडाचे विभाजन आणि द्विगुणन जे आहे ते विभाजन आणि द्विगुणन होत जातात. फलितांडाचं विभाजन म्हणजे काय, तर एका पेशीच्या 2 पेशी, 2च्या 4, 4च्या 8 या पद्धतीने अनेक पेशींमध्ये त्याचं विभाजन जे आहे ते विभाजन होत जात असते. आणि या विभाजनाच्या बरोबरच द्विगुणन जे आहे ते द्विगुणन होत जातं. द्विगुणन म्हणजेच काय की फलित पेशी जी आहे त्या फलित पेशीचं विभाजन होत असताना पेशींचं अनेकीकरण होत असतं. ते अनेकीकरण होत असतानाच काही पेशींना विशिष्ट प्रकारचा गुणधर्म जो आहे तो गुणधर्म प्राप्त होत जात असतो. हा गुणधर्म प्राप्त होणं म्हणजेच द्विगुणन होणं होय. हे थोडक्यात किंवा उदाहरण त्याचं देता येईल की समजा डोळ्यांमध्ये असलेल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींना प्रकाशामुळे उद्दीपित होण्याची विशेष क्षमता प्राप्त होणं म्हणजेच द्विगुणन होणं होय. किंवा कर्णेंद्रियांमध्ये असलेली पेशी जी आहे त्या पेशीला ध्वनीमुळे उद्दीपित होण्याची विशेष क्षमता प्राप्त होणं म्हणजे द्विगुणन होय. या पद्धतीने त्या फलितांड पेशीचं विभाजन आणि द्विगुणन होत जात असतं. हे अंडावस्था हा जो कालावधी आहे हा अंडावस्था कालावधी 15 दिवसाचा असतो. दुसरा कालावधी आहे तो म्हणजेच भ्रूण अवस्था. मग ही जी काही भ्रूणावस्था आहे ही भ्रूणावस्था साधारणपणे 3ऱ्या आठवड्यात सुरू होते आणि 9व्या आठवड्यापर्यंत चालत असते. म्हणजेच भ्रूणावस्था ही 3ऱ्या आठवड्यापासून 9व्या आठवड्यापर्यंत चालत असते.
मग या भ्रूणावस्थेच्या काळामध्ये पेशींच्या अनेक पेशी तयार होत असतात आणि त्याचा एक गोळा तयार झालेला असतो अनेक पेशींचा, म्हणून त्याला भ्रूण असं म्हटलं जाते. मग हा जो काही अनेक पेशींचा गोळा तयार झालेला असतो, भ्रूण तयार झालेला असतो, या काळात पेशींच्या गोळ्याला मानवी आकार प्राप्त होण्यास सुरुवात होत असते. जसं की आपण पाहिलं की पेशींचं अनेकीकरण आणि द्विगुणन होत असतं आणि त्यानंतर एक मानवी आकार जो आहे तो मानवी आकार तयार व्हायला सुरुवात होत असते. मग ही अवस्था जी आहे भ्रूण अवस्था, या अवस्थेमध्ये मेंदूच्या विकासाच्या बाबत महत्त्वाची भूमिका जी आहे ती महत्त्वाची भूमिका निर्माण होत असते. म्हणजेच ही अवस्था मेंदूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. मग या भ्रूण अवस्थेमध्ये अंतर्गत आणि बाह्य अवयवांचा विकास होत जात असतो. मानवी आकार प्राप्त होत असतो, तर मानवी आकाराच्या बाबतच शरीरांतर्गत असलेले जे अवयव आहेत आणि शरीराच्या बाहेरचे जे अवयव आहेत, या दोनही अवयवांचा विकास जो आहे तो विकास या भ्रूण अवस्थेमध्ये होत जात असतो. या अवयवांची निर्मिती होते. अवयवांची निर्मिती जी आहे ती निर्मिती या भ्रूण अवस्थेमध्ये होत असते. तिसरी अवस्था आहे विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे गर्भावस्था. गर्भावस्था या अवस्थेत मेंदूच्या विकासात खूप महत्त्वाचे बदल घडत असतात. मेंदू जो आहे त्या मेंदूच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण बदल जे आहे ते बदल घडत जात असतात. व ही जी अवस्था आहे ही अवस्था 9व्या आठवड्यापासून सुरू होते, तर जन्म होईपर्यंत ती अवस्था जी आहे ती अवस्था चालते. म्हणजेच 9व्या आठवड्यापासून तर जन्माच्या वेळपर्यंत गर्भावस्था जी आहे ती गर्भावस्था ही अवस्था असते. जे अवयव भ्रूणावस्थेमध्ये निर्माण होत असतात किंवा दिसू लागत असतात त्यांची वाढ जी आहे ती वाढ या गर्भावस्थेमध्ये जोमाने होत राहते किंवा जलद जी आहे ती जलद होत असताना आपल्याला दिसते. म्हणजे गर्भावस्थेच्या वेळी मातेच्या उदरात असलेलं जे अर्भक आहे त्या अर्भकाची वाढ जी आहे ती वाढ ते किंवा जोमाने किंवा तीव्रतेने होत असताना दिसते. मग या ज्या 3 अवस्था आहेत, या 3 अवस्था जन्मपूर्व अवस्था आहेत. मग या जन्मपूर्व अवस्थेची काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे अनुवंशिकता ही नंतरच्या विकासाचा पाया ठरते. हे आईवडिलांकडून अंडपेशी फलित होत असताना जे काही वंशाणू संक्रमित झालेले असतात ते वंशाणू म्हणजेच आपल्याला मिळालेला अनुवंशिकतेचा ठेवा होय. मग हा मिळालेला अनुवंशिकतेचा ठेवा जो आहे हा अनुवंशिकतेचा ठेवाच आपल्या विकासाचा पाया ठरत असतो. त्या पद्धतीनेच आपला विकास होतो. आपली शरीरयष्टी शारीरिक शरीरयष्टी आहे किंवा मानसिक अवस्था आहे, याचा विकास जो आहे तो विकास आपल्याला जो काही मिळालेली अनुवंशिकता आहे या अनुवंशिकतेनुसारच होत असताना दिसतो. दुसरं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे असं की आईच्या गर्भाशयात पोषक ठरणारे घटक जे आहे ते घटक हा अनुवंशिक क्षमतांच्या विकासाला मदत करतात. ज्यावेळेस अर्भक जे आहे ते अर्भक गर्भावस्थेमध्ये वाढत असते, विकसित होत असते, त्यावेळेस गर्भाशयामध्ये असलेलं जे वातावरण आहे ते वातावरण जर का पोषक असेल तर त्या पोषक वातावरणाला आपल्याला मिळालेला आईवडिलांकडून जो अनुवंश आहे त्या अनुवंशिक क्षमतांचा विकास जो आहे तो विकास व्यवस्थित होत असतो. आणि जर समजा गर्भावस्थेमध्ये त्रासदायक ठरणारं वातावरण असेल किंवा पोषक नसणारे घटक असतील तर मुलाच्या विकासाला खीळ बसत असते किंवा त्या अर्भकाचा व्यवस्थित विकास जो आहे तो विकास होत नाही. बरेच मुलं आपण अशी पाहतो की काही मुलं जी आहेत ती काही मुलं गुटगुटीत जन्माला येत असतात
तर काही मुलं जी आहे ती काही मुलं कुपोषित जन्माला येत असतात. मग अशी मुलं जी आहे ती अशी मुलं का जन्माला येत असतात, तर आईच्या गर्भाशयामध्ये त्यांना मिळणारं वातावरण जे आहे ते वातावरण, त्याचबरोबर त्याला मिळणारे जे काही अन्न घटक आहे ते अन्न घटक हे पुरेसे नसतात किंवा योग्य प्रकारचे नसतात आणि त्यामुळेच त्या मुलाच्या विकासाला खीळ बसत असते किंवा त्याचा व्यवस्थित विकास जो आहे तो विकास होत नाही. मित्रांनो, तिसरं वैशिष्ट्य असं की लिंगनिश्चितीकरण जे आहे, लिंगनिश्चितीकरण जन्मपूर्व अवस्थेच्या पहिल्या 3 महिन्याच्या काळात होत असते. जे पहिल्या 3 महिन्याच्या काळात लिंगनिश्चितीकरण होत असतं. म्हणूनच याच्यावरती सोनोग्राफी जी आहे ती सोनोग्राफी करण्यामध्ये बंधनं जे आहे ते बंधनं शासनाने घातलेलं आहे. म्हणजे मुलगा आहे का मुलगी आहे हे जे आहे ते त्या सोनोग्राफीच्या आधारे कळतं. म्हणजेच 3 महिन्याच्या काळामध्ये लिंगनिश्चितीकरण जे आहे ते लिंगनिश्चितीकरण झालेलं या काळामध्ये दिसून येतं. चौथं वैशिष्ट्य आहे, संपूर्ण आयुष्याचा काळचा विचार केला असता जन्मपूर्व अवस्था जी आहे, हे जन्मपूर्व अवस्थेत सर्वात जास्त वेगवान विकास जो आहे तो वेगवान विकास होत असताना आपल्याला दिसतो. म्हणजे 290 दिवस जे आहेत त्या 290 दिवसांमध्ये वेगवान विकास जो आहे तो वेगवान विकास होत असतो. जन्माच्या नंतर इतक्या जलद विकास जो आहे, इतक्या जलद विकास आपल्याला होत असताना दिसून येत नाही. मात्र जन्मपूर्व अवस्थेमध्ये सर्वात जास्त वेगवान विकास त्या अर्भकाचा होत असताना आपल्याला दिसतो. 5वं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजेच योग्य काळजी जर घेतली नाही तर ही जी अवस्था आहे ही अवस्था शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या धोकादायक ठरू शकते. म्हणजे जेव्हा अर्भक जे आहे ते अर्भक मातेच्या उदरामध्ये असते त्यावेळेस मातेने जर का योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या काही विकृती, काही व्यंग जे आहेत ते विकृती आणि व्यंग त्या अर्भकामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच मातेच्या उदरामध्ये जे अर्भक वाढत असते ते अर्भक वाढत असताना त्याला मिळणारं पोषक वातावरण, त्याचबरोबर आईने घेतलेलं जे काही आहार जो आहे तो आहार जर का योग्य प्रकारचा नसेल तर त्या मुलावरती त्या आहाराचा परिणाम होत असतो आणि परिणामी त्याची वाढ आणि विकास जो आहे त्याची वाढ आणि विकास व्यवस्थित होत नाही. आणि जर मातेच्या अर्भकामध्ये वाढ होत असताना त्याला योग्य प्रकारचं पोषक वातावरण आणि त्याचबरोबर अन्न घटक जे आहे ते अन्न घटक जर मिळालं तर त्या मुलाचं शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या योग्य विकास जो आहे तो योग्य विकास होत असतो. आणि त्यामुळेच गर्भावस्थेमध्ये मातेने योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.